आदिवासी सेनेचे संस्थापक तसेच अध्यक्ष दिना उघाडे यांच्या नेतृत्वाखाली घोटी येथे राज्यव्यापी अधिवेशन 6 जानेवारी रोजी घेतले जाईल। या संदर्भात माहिती स्वतः दिना उघाडे यांनी लोकशाही क्षेत्राच्या माध्यमातून थेट दिली आहे। लोकशाही क्षेत्रासाठी जाहीद खान, इगतपुरी। गुड मॉर्निंग इगतपुरी। लोकशाही क्षेत्र करिता इगतपुरीहून जाहीद खान। आपण आहो दिना उघाडे साहेब यांच्या मध्यवर्ती कार्यालयात आणि त्यांचं घोटी येथे राज्यव्यापी अधिवेशन घेण्यात येणार आहे, त्याची सूचना स्वतः दिना उघाडे साहेब आपल्याला देतील। नमस्कार। अखिल भारतीय आदिवासी सेनेच्या राज्यस्तरीय सर्व प्रमुख कार्यकर्त्यांची महत्त्वपूर्ण बैठक प्लस अधिवेशन हे येत्या 6 जानेवारीला नवीन वर्षाच्या शुभमुहूर्तावर 2026 रोजी मंगळवारी सकाळी 10 वाजता नाशिक जिल्ह्याच्या इगतपुरी तालुक्यातील मुठीच्या प्रसिद्ध बाजारपेठेत जैन हॉलमध्ये घेण्याचं नियोजित केलेलं आहे। या बैठकीमध्ये, या अधिवेशनामध्ये राज्य आणि केंद्र सरकारकडं अखिल भारतीय आदिवासी सेनेने जे प्रश्न सादर केलेले आहेत त्या प्रश्नावरती सरकार किती सकारात्मक आहे नाही या संपूर्ण जिल्ह्यातील कार्यकर्त्यांकडून आढावा घेतला जाणार आहे। त्या प्रश्नांची शहानिशा केली जाणार आहे आणि खरोखरच हे सरकार आपल्या दारी आलं का, या सरकारने विकास केला का याची पडताळणी करणार आहे। त्याचप्रमाणे या सरकारकडनं जर खरोखर विकास झाला असेल तर अत्यंत नागपूर ते मुंबई समृद्धी महामार्गाच्या 2 किलोमीटर अंतरावरती जर पायी चालत खांद्यावर कोंबड्या घेऊन जर प्रवास होत असेल तर मग हे सरकार श्रीमंतांच्या बाजूने की गरिबांच्या बाजूने असा प्रश्नही समोर येत आहे। आणि त्या अनुषंगानं विविध प्रश्न अशी आहेत की या दुर्गम दुर्लक्षित भागातल्या प्रश्नावरती जन आंदोलन करण्याची भूमिका आपण या बैठकीच्या अधिवेशनात ठरवणार आहोत। त्याचप्रमाणे महाराष्ट्रात महानगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समित्या निवडणुका होत आहे। या निवडणुकामध्ये आज तर पक्षीय बलाबल पाहिलं तर पक्षाची भूमिका फार विचित्र दिसते। मग मतदान हे व्यक्तीवर करायचं का पक्षावर करायचं असाही प्रश्न आदिवासी सेनेसमोर उभा आहे। सकाळी आज इथे, उद्या तिथे, किंवा पक्षाकडे जायचं की व्यक्तीकडे जायचं, कार्यकर्ता म्हणून मतदान करायचं का पक्ष म्हणून मतदान करायचं, या सगळ्या गोष्टीची शहानिशा आपण 6 जानेवारीला या मेळाव्यात करणार आहोत। आणि त्याचप्रमाणे आदिवासी सेनेचं एक मत बहुमोल मत आहे, ते एक मत किमती आहे, लाख मोलाचं आहे, 1500 रुपयाच्या किमतीचं नाही आहे। ते मतदान देताना आपल्याला महाराष्ट्रातल्या महानगरपालिकेचं परिवर्तन प्लस जिल्हा परिषद म्हणजे मिनी मंत्रालय ज्याला जिल्हा परिषद म्हणतो आपण, त्या जिल्हा परिषदेचं परिवर्तन करायचं जर असेल तर आपल्याला आदिवासी सेनेला एक ठोस आणि कठोर भूमिका घ्यावा लागेल। त्याचप्रमाणे मतदान करावं लागेल अशी भूमिका आपण यावेळेला 6 जानेवारीला ठरवणार आहोत आणि त्याप्रमाणे आपण निवडणुकीची रणनीती ठरवणार आहोत। कुणाला मदत करायची नाही करायची की स्वतः लढायचं, जिल्हा परिषद, पंचायत समित्या या बाबतीत ते विचारविनिमय केले जाणार आहे। अनेक प्रश्न असे आहेत की ते प्रलंबित आहे। त्यामुळे बेकारांचा प्रश्न आहे, भूमिहीनांचा प्रश्न आहे, वन जमिनींचा प्रश्न आहे, कामगारांचा प्रश्न आहे, भेंडर कामगारांचा प्रश्न आहे, अनेक प्रश्न असे आहेत की प्रलंबित आहेत। या सरकारकडनं सुटली पाहिजे अशा प्रकारची आंदोलनाची भूमिका आपण निश्चित करणार आहोत आणि त्याप्रमाणे त्या मीटिंगचं आयोजन करण्यात आलेलं आहे। या मीटिंगचं नियोजन संपूर्ण अखिल भारतीय सेनेच्या केंद्रीय प्रसिद्धी प्रमुख सुनीताताई उघाडे, जगन्नाथजी जोशी आणि प्रदीपजी बेळेकर, त्याचप्रमाणे या बैठकीला ठाणे जिल्ह्याचे, पालघर जिल्ह्याचे, नाशिक जिल्ह्याचे प्रमुख पदाधिकारी आहेत ते करत आहेत। तेव्हा ही बैठक अत्यंत तोलामोलाची आणि महत्त्वाची होईल असं मला आत्मविश्वास वाटतो। धन्यवाद। हे होते दिना उघाडे साहेब। आपण बघितलं त्यांनी थेट प्रतिक्रिया मांडलेली आहे। राज्यव्यापी अधिवेशन त्यांचं घोटी येथे आयोजित करण्यात येणार आहे। हे लोकशाही क्षेत्रातर्फे जाहीद खान। धन्यवाद। इगतपुरी।